सांगू इच्छितो की जे शासनाने बोनस जाहीर केला तो शासनानं जो बोनस जाहीर केला तो शेतकऱ्यासाठी केला की जे भूमिहीन आहे किंवा त्यांची शेती नसेल किंवा मोठे मोठे संस्थावर आहेत त्यासाठी शासनाने बोनस जमा केले का. शेतकऱ्याला जो शेतकरी आहे बोनसचा हक्कदार त्या शेतकऱ्याला आतापर्यंत बोनस मिळालेले नाही. ज्यांची जमीनच नाही मुद्दाम त्याला सुद्धा बोनस गेलेला आहे. आमच्याकडे पुरावा सहित आहे. म्हणून शासनाला एवढीच मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांनी खरोखर धान विकला आहे त्याचा स्वतः ओरिजिनल आहे त्यांना बोनस मिळायला पाहिजे. हाच आमचा एक आहे. नाही तर समजा आता या गोष्टीला जवळपास 5 ते 6 महिने होऊन राहिले. मी धावपळ करत आहो. कधी तहसील ऑफिस आले कसा, कधी डीएमओ ऑफिस, कधी सेंटरवाल्या डीएमओ ऑफिस जेव्हा डीएमओ ऑफिसकडे गेला तर सेंटरवाल्याकडे जा. तर शेतकऱ्याला एवढी वेळ आहे का शेतकऱ्याला तेवढा समजतात का. कोणते शेतकरी वन विभागचे गट लावलेले आहेत, कोणाच्या फॉरेस्टचे लावलेले आहे. आम्हाला काय समजते शेतकऱ्याला. शेतकरी बिचारा इतका घोडा अडाणी आहे शेतकऱ्याच्या बोलत नाही किंवा काही संधीचा फायदा खूप कर्मचारी घेऊन राहिले. आणि म्हणून मी एवढंच शासनाला सांगू इच्छितो की जे शेतकऱ्यांची ऑनलाईन केलेले आहेत त्यांच्या हक्काच्या बोनस मिळाल्या पाहिजे. सालेकसा तहसील 1447 शेतकरी होते ते बोनसपासून अद्याप वंचित आहेत. माझी मान्य गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय तसेच राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी विनंती आहे की जे शेतकरी बोनस 24-25च्या बोनसपासून वंचित आहेत त्यांना बोनस देण्याची कृपा करावी. मला म्हणजे भूमिहीन शेतकऱ्याच्या नावावर मूळ शेतकऱ्याची यादी जमीन नोंद करण्यात आली, सरकारी गट बनवण्यात आले, गोंदिया एज्युकेशन सोसायटी जमीन बनवण्यात आली, वन विभाग जमीन बनवण्यात आली. अशाप्रमाणे त्यांची जमीन वाढवून चालेल. त्यांच्या नावावर 5 एकरपर्यंत 40,000 बोनस मिळाला पाहिजे इतक्यापर्यंत त्यांनी जमीन नोंद केली आणि त्यांच्या नावावर बोनस उचल करून त्यांनी अर्धे तुलेने अर्धी मलेच्या भूमिकेत हे प्रकरण करण्यात आलं. सर्व शेतकऱ्यांची मागणी इतकीच आहे की ज्या धान खरेदी संस्थाद्वारे हे शेतकऱ्यांना त्रास झालेले आहेत त्या संबंधित सर्व संस्था चालकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे आणि आमच्या जे अधिकारचा बोनस होता ते आम्हाला वितरित करण्यात यावे. जर कधी आम्हाला 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांचा बोनस तसेच संबंधित उरलेले शिल्लक जे धान खरेदी केंद्रावर संचालकावर कारवाई केली नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्ह्याची कारवाई केली पाहिजे. अन्यथा आम्ही डीएमओ कार्यालयासमोर 1 दिवसीय फटाका फोड आंदोलन करू. बऱ्याचशा संस्थांकडे ज्यांना स्वतःची जमीन कमी असून जास्तची त्यामध्ये नोंदणी केली, काहींनी स्वतःची जमीनच नसताना सुद्धा नोंदणी केली, तसेच काहींचे वारसदाराची नोंदणी होत्या. या अशा ज्या की अवैध ज्या नोंदी झाल्या होत्या त्या बाबतीमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत चौकशी होऊन माननीय तहसीलदार यांनी तो चौकशी अहवाल या आठवड्याला सादर केलेला होता. त्यानुसार संबंधित अवैध नोंदणी केलेल्या जवळजवळ 13 संस्था होत्या. त्यापैकी 11 संस्थांनी या कार्यालयाकडे त्यांच्याकडे असलेली अवैध बोनसची रक्कम या कार्यालयाकडे जमा केली. उर्वरित 2 संस्थांनी रक्कम जमा न केल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार तहसीलदार सालेकसा यांनी त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आलेली होती. या बाबतीमध्ये सहकारी संस्था ज्या की ज्यांनी या निमित्त केली होती त्यांनी वारसदारांची ज्या रकमा आहेत त्या गृहीत पकडण्यात याव्या किंवा अन्य जी काही पुन्हा फेरतपासणी होऊन ज्या काही नोंदणी वैध असतील त्यांचा बोनस हा त्या संबंधित संस्थांना परत देण्यात यावा अशा पद्धतीने त्यांनी माननीय मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार करून त्या बाबतीमध्ये वारसांचे जे आहे ती रक्कम जमा देण्याबाबत शासनाकडूनही पत्र प्राप्त झालेले होते. तसेच या बाबतीमध्ये ज्या उर्वरित 2 संस्था आहे बिरोला व पाऊलडोना यांनी माननीय हायकोर्टमध्ये या बाबतीमध्ये रिट याचिका दाखल केलेली असून त्या बाबतीमध्ये आम्हाला शासनाच्या वतीने त्या बाबतीमध्ये उत्तर द्यावयास माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचना प्राप्त झाल्या आहे. त्यानुसार माननीय न्यायालयाची कारवाई सुरू आहे. 38,800 रुपये बोनस आहे. पण मी DMO ऑफिसमध्ये जाऊ स्वतः एवढा परेशान झालो की ते DMO साहेब सांगतात आज येईल, उद्या येईल, परवा येईल, असे करते आज 4 महिने झाले तरी पण आजही बोनस आलेला नाही. आत्ताच आणि त्यांनी
माझं नाव बघेड्याची शेती सरकारी शेती म्हणून तिथला 7/12/144 गट नंबरचा ऑनलाईन केला आहे. तर हे जर संस्थावाले जर असेच सरकारी जमिनीचं 7/12 ऑनलाईन करत असतील तर आम्हाला का माहीत शेतकऱ्यांना.